बीड जिले से पुलिस प्रशासन और पुलिस प्रशासन की कार्रवाई पर सवाल खड़े करने वाला मामला उजागर हुआ। सोचिए दर्शकों, जब आप किसी अपने की तलाश में लगातार पुलिस स्टेशन के चक्कर काट रहे हो और ऐसे में पुलिस अधिकारियों द्वारा आपके साथ दुर्व्यवहार किया जाए। जी हाँ, ऐसी ही एक घटना सामने आ रही है, वो बीड जिले से। दरअसल पिछले 2 महीनों से पीड़ित माता पिता अपनी बेटी की खोज की मांग के लिए लगातार पुलिस स्टेशन का दौरा कर रहे हैं। बता दें कि दिसंबर 2025 को नेकनूर पुलिस स्टेशन में एक युवक द्वारा नाबालिग लड़की को फुसलाकर ले जाने की शिकायत लड़की के माता पिता ने दर्ज कराई थी, जिसके बाद लड़की के माता पिता पुलिस अधिकारियों से अपनी बेटी के शोध कार्य को लेकर पूछताछ के लिए लगातार पुलिस स्टेशन जाते रहते हैं, किंतु पुलिस अधिकारियों से उन्हें कोई राहत भरी जानकारी नहीं मिलती। हद तो तब हुई जब पुलिस द्वारा पीड़ित माता पिता के साथ मारपीट कर उन्हीं के खिलाफ मामला दर्ज किया गया। पीड़ित दंपति ने पुलिस अधिकारियों पर उनके साथ मारपीट करने का गंभीर आरोप लगाया। साथ ही इस प्रकरण की लिखित शिकायत पुलिस अधीक्षक नवनीत कावत को दी गई और मुख्यमंत्री तथा उप मुख्यमंत्री से न्याय की मांग की गई। अब सवाल यह है कि क्या आखिर स्थानिक पुलिस अपने आधिकारिक कार्यों में लापरवाही बरत रही है या फिर यह मामला किसी अन्य पहलू को उजागर करता है। इस मामले में अब पुलिस अधीक्षक नवनीत कावत के मार्गदर्शन में आगे की कार्रवाई जारी है। अब देखना होगा कि गुमशुदा नाबालिग लड़की की खोज में नवनीत कावत किस प्रकार का अभियान चलाएंगे या फिर पीड़ित माँ बाप केवल अपनी बेटी के इंतजार में न्याय की गुहारी लगाते रहेंगे। नाही, त्यांनी मारहाण केली मग ते काय म्हणले, मग आम्हाला ओढीत नेलं मग त्यांनी, तुम्ही रोजच कशाला येतात, रोज चौकशी चालू तरी आमच्याने काय होत नाही, होईन अगर राहीन तुमचं तुम्ही बघा, पण ढकलीत आम्हाला मध नेलं। मग आम्ही म्हणलं आमच्या पर्यायाने आम्ही आमचं काय ते मीडियावाले बोलून बघून घेऊ, तुम्ही नका बघू काही, 2 महिने झाले उभे तर तुम्ही काय करणार म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही बघतो। तुम्ही फोन काढा आणि मीडियावाला फोन एकदा लावला की त्यांनी मला नेलं ओढीत, तो हे कामाला आला का मला तो इथं म्हणून हाणमार केली। मग ती नावं सांगू, नावं नाहीत आपल्या माहिती त्यांची, नवीन दाखवतो मी त्यांना। हो, CC कॅमेरा त्यांना बघून द्या, चौकशी करून द्या त्यांनी त्यांचे काय केलं। हां, आता मग न्याय तर मिळायला पाहिजे की नाही। नेमकं 2 महिने होऊन गेले, विचारले बी धामधूम करते ती, डापरत येत गेलेले आहे। तिचा अजून काही आम्हाला तपास लागलेला नाही। रोज आम्ही नेकपूर पोलीस स्टेशनला जाया करतो, विचारपूस केली तरी काही ते आम्हाला सांगत नाहीत, तपास चालू आहे एवढंच बोलतात आम्हाला। त्यासाठी काल आम्ही 2 जण गेलो होतो, दिवसभर तिथं बसून बसून कंटाळा आला आम्हाला। परत पुन्हा आमचे 5च्या टायमाला आमचे पाहुणे आले आमच्याकडं। मग आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर त्या पाहुण्याला त्यांनी विचारपूस न करता त्यांना मध्ये ओढीत नेले, त्यांना हाणमार केली, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बसविले। 2 तास त्यांना उठून दिले नाही। पुन्हा बाहेर आलो, पुन्हा आम्हाला पण आलेल्या वेळेच्या पाता करून आम्हाला बाहेर निघा म्हणले, तिथं आम्हाला थांबून दिलं नाही। म्हणून आता आम्ही SP ऑफिसमधून आलो। आमची मुलगी आम्हाला मिळाली पाहिजे। पोलीस प्रशासन कशा पद्धतीने तुमच्यासोबत वागते आणि मुलीची चौकशी करायला गेल्यानंतर काय सांगते? आम्ही चौकशी करायला गेले नाही, ते तपास चालू आहे एवढंच बोलतात आम्हाला। कारण 2 दिवस झाले ते म्हणले आम्हाला काय आता तपास लागत नाही, आम्ही वरच्या साहेबाकडे देतो। मग आम्ही अरे रवीची भाषा, हां, रात्री ते म्हणले तुम्ही इथं थांबायचे सुद्धा नाही म्हणले, निघा बाहेर। हो, शिवीगाळ केली त्यांनी। 2.5 महिने होऊन गेले। 2.5 महिने हो तुम्ही नेकनूर पोलीस हो जाया करतो। 2.5 महिन्यात तुम्हाला कधी ते नीट बोलले नाही का? नाही, चालू नाही, फक्त म्हणायचे तपास चालू आहे। तुम्हाला रात्री म्हणले तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा। मग आम्ही पत्रकाराला फोन केला, ते फोन केल्यानंतर आल्यानंतर ते पत्रकाराला सुद्धा ते रवीची बातमी त्यांनी केली। 2.5 महिने झाले तिचा तपास करतोय, आम्हाला काही तपास नाही। रोज पोलीस ठाण्यामध्ये नेकनूरचा येतोय जातोय, ती काय आम्हाला रिप्लाय देत नाही, तर ती काय म्हणते आमचा तपास चालूच आहे। आता एवढे आम्ही तपासत आहेत, आम्हाला ना तुम्ही रोज याचा आता करता मागणी करता, आम्ही म्हणतो नुसते आमची आहे का नाही हे तर आम्हाला दाखवा ना, आम्ही एवढंच मागतोय त्यांना। तर ते आम्हाला म्हणतात आमचा तपास चालूच आहे, आमचा तपास चालूच आहे। काल पण आम्ही दिवसभराचे बसून राहिलो तिथं,
रात्रीच्या वेळेला मग आम्ही बाहेर निघालो. तिथं मग आमची एकामेकांची बोला चाली पाहुण्यारावळ्यांची होती. तर त्यांनी तिथं काय केलं, आम्ही बोलायला लागलो म्हणून. आता आमचे सगळे एकत्र पाहुणेरावळे आहेत, आम्ही बोलत होतो ना. त्यांनी आमच्यावर केस केली, आमच्या इथं तुम्ही भांडणं करताय म्हणून. आम्हाला बाहेर गेटच्या बाहेरच आतमध्ये ओढत नेलं त्यांनी आणि म्हणले इथं भांडणं करताय. आमच्या पाहुण्याला हाणमार केली. परत आमच्यावर कारवाई करतात ते, अपर फाडा काय नु करा, तक्रार घ्या यांची. तरी पण आम्ही बाहेर निघत नव्हतो. म्हणलं आम्ही असं मरायला लागलो तर 2.5 महिने झाले की खेट्या घालतो, आम्ही मेलो तरी चालून, आम्ही इथून बाहेर नाही जात. नाही म्हणले तुम्ही गेटच्या बाहेर व्हा, आम्हाला गेटच्या बाहेर काढलं. याच्या पलीकडे काय आम्ही बोलणार? आमची मुलगी आहे का नाही, जिवंत आहे का मेलेली, हे तरी दाखवा म्हणतो आम्ही त्यांना ना. ती म्हणते तर आमचा तपास चालूच आहे, आम्ही एवढ्याच्या पुढे काय करणार? आम्ही वरील अधिकाऱ्यांना तपास देतो, त्यांनी काय दिला नाही आम्हाला. परवाच्या दिवशी आलो म्हणले आम्ही आता वरी तपास देतो, आमच्याच्याने काय होत नाही. त्यांनी काय कालपर्यंत दिला नव्हता. पोलिसांनी काय आरेरावीची भाषा केली का तुम्हाला? शिवीगाळ देखील केली? रात्री नंतर केली ना त्यांनी. आम्हाला गेटच्या आतमध्ये वडील नेलं, ही भांडणं करायला लागली असं तसं. हां, मग शिवीगाळ केली, आमच्या पाहुण्याला हाणमार केली. काय आता मागणी मुख्यमंत्र्याकडे? आमच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी एवढीच आहे, त्यांची लाडकी बहीण काय, मी काय एकच ना हो. त्यांची बाची ना ती कुठं असेल ती त्यांनी मिळून आम्हाला द्यावं कुटुंबाला. आम्ही विकूळ झालेलं कुटुंब आहे. एवढीच्या पुढे काही मला बोलता येणार नाही, मी बोलू पण शकत नाही. पोलीस सहकार्य करत नाही? हां, पोलीस सहकार्य आता नेकनूरचं पोलीस स्टेशन तर काय सहकार्य करू शकत नाही बघा. एवढ्याच्या मुरकीत जिथं जायचं तिथं जा म्हणले. मग आम्ही आता एस बी ऑफिसला जाणार. आम्ही आता इतक्याच्या मुरी कुठं जाणार आम्ही? आम्हाला आमची जिवंत आहे का मेलेली तरी कळवावं ना त्यांनी.